नमस्कार. नर्मदे हर. माझी नर्मदा परिक्रमा .blogspot.com या संकेतस्थळाला वाहिलेल्या यूट्यूबच्या या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत. लेखांक 44. जगप्रसिद्ध धुवाधार धबधबा, भेडाघाट आणि ग्वारीची सिद्धनबाई. पायाखालची मऊशार माती जाऊन खडकाळ भूमी सुरू झाली. चित्रविचित्र आकाराचे धारदार खडक, स्तरित खडक, ते खचून तिरके झालेले, त्यातील चुनखडक धुतला जाऊन फक्त धातुयुक्त भाग शिल्लक राहिलेला, पांढरट दगड, संगमरवरी दगड, काळे दगड, पिवळे दगड, लालबुंद दगड, मोठाले अभ्रकाचे खडक, मोठाले चकचकीत धातुयुक्त गोटे. सारेच अद्भुत दृश्य. इतके सारे वैशिष्ट्यपूर्ण खडक एकाच ठिकाणी मी आजवर कधी पाहिले नव्हते. मध्ये लम्हेटा नावाच्या गावामध्ये प्रभू रामचंद्राने स्थापन केलेलं दुहेरी शिवलिंग होतं. इंद्रेश्वर आणि कुंभेश्वर असं त्याचं नाव. शेजारी पिपलेश्वराचं मंदिर देखील आहे. हे जोड शिवलिंगाचं मंदिर अतिशय सुंदर आहे. छोटंसंच परंतु आखीव रेखीव बांधलेला असून सुंदर असा घाट तिथं तयार केलेला आहे. आपण बघू शकताय श्रीरामांनी स्थापन केलेलं इंद्रेश्वर कुंभेश्वर जोड शिवलिंग मंदिर. हे शिवलिंग बघा, अतिशय पवित्र असं हे शिवलिंग आहे. याचं दर्शन आपण सगळेजण घेऊयात. मंदिराभोवती छोटासा बगीचा आणि छोटासा घाट केलेला आहे. इथे असलेल्या अन्य देवता. पिपलेश्वर महादेवाचं मंदिर तिथून जवळच आहे. छोटंसं मंदिर आहे ते पण. आणि हे आहेत पिपलेश्वर महादेव. इथे शनिकुंड निर्माण केलेलं आहे अलीकडच्या काळात. त्यातला शनिदेव. मध्ये लागणारे आश्रम आहेत. हा परमहंस आश्रम आपण बघतोय. जाबाली ऋषी ज्यांच्यामुळं जबलपूर हे नाव या शहराला पडलं, त्यांची तपोभूमी इथं आहे. याचं दर्शन घेऊन पुढे निघालो. मध्ये एक शनिकुंड आहे, त्याचं देखील दर्शन घेतलं. हळूहळू नर्मदा मैया एकदम शांत होत गेली. इतकी शांत झाली की जणू काय प्रश्न पडावा की ही वाहते की स्थिरावली आहे. परंतु थोड्याच जणांना माहिती होतं की ही घनघोर वादळापूर्वीची शांतता आहे. इथून लवकरच नर्मदा मैया अतिशय वेगानं खोल अशा दरीमध्ये झेप घेणार होती. हा संपूर्ण प्रदेश जंगलाचा आहे. वाटेमध्ये मला कोल्हे वगैरे दिसले. मी काठाकाठाने चालत होतो. अचानक मला खूप मोठा गडगडाटी आवाज ऐकू येऊ लागला. आसमंतामध्ये पांढऱ्या रंगाचे ढग उडत आहेत असा भास झाला आणि त्या अद्भुत नजाऱ्याचे अनोखे दर्शन घडलेच. हाच तो जगप्रसिद्ध धुवाधार धबधबा. इथून पुढं संगमरवराचे पहाड चालू होतात. इथला संगमरवर अतिशय मृदू असल्यामुळे नर्मदेच्या प्रवाहाने त्याचे 2 प्रवाहामध्ये विभाजन केलेले आहे आणि त्याला अक्षरशः करवतीने चिरावा तसा उभा चिरत खाली नेलेला आहे. नर्मदेच्या अनेक रूपांमधलं अतिशय सुंदर असं हे रूप आहे. या भागाचं सौंदर्य प्रत्येक ऋतूमध्ये बघण्यासारखं आहे. जबलपूर शहर जवळ असल्यामुळे इथं पर्यटकांचा नेहमीच राबता असतो. इथं दक्षिण तटावरून उत्तर तटावर जाण्यासाठी एक उडण खटोला म्हणजे झुलता पाळणा तयार करण्यात आला आहे आणि तो पर्यटकांचा अतिशय खास असं आकर्षण आहे. आपण बघताय तो हाच जगप्रसिद्ध धुवाधार धबधबा. उजव्या बाजूला दिसणारा जो काठ आहे त्याच्यावरनं मी चालतोय. पावसाळ्यामध्ये हा धबधबा दुथडी भरून वाहतो. इथे पर्यटक समोरच्या म्हणजे उत्तर तटावर जास्त असतात. दक्षिण तटावर फारसं कोणी दिसत नाही. धुवाधार धबधब्यानंतर नर्मदेच्या 2 धारांमध्ये विभाजन झालेलं आपल्याला दिसतं आणि पुढे पुढे या दरीची खोली वाढत जाते. इथला जलप्रवाह अतिशय भयावह आहे. हा धबधबा सुरू होण्याच्या अगदी 50 फूट अलीकडं काठावरती 2 माणसं स्नान करत आहेत असं मला दिसलं. मी तिथं जाईपर्यंत ते बाहेर आले होते. हे स्थानिक मच्छीमार होते. मी देखील तिथे स्नान करण्याची इच्छा व्यक्त केली, परंतु दोघांनी मला तिथे स्नान न करण्याचा सल्ला दिला. परंतु ते दृश्य इतकं अद्भुत होतं. इथूनच नर्मदा खाली खोल दरीमध्ये झेपावत होती आणि त्याच्या अगदी जवळ हे दोघं स्नान करत होते. तिथे उभं राहून ते दृश्य फारच अद्भुत दिसत होतं. नर्मदेचा गतिमान प्रवाह बघता बघता अदृश्य होत होता आणि मोठा पांढरा मेघ आकाशामध्ये उठत होता. त्या दोघांनी मला एका अटीवर पाण्यात उतरण्याची परवानगी दिली. ते म्हणाले, बाबाजी, तुम्ही 1 इंचसुद्धा पुढं जाणार नाही असं वचन देत असाल तरच एक जागा तुम्हाला दाखवतो. आणि त्यांनी दगडामधली एक फट मला दाखवली, जिथे पाण्याचा प्रवाह उलटा फिरत असल्यामुळे उभं राहायला जागा तयार झाली होती. तिथे गळ्याएवढ्या पाण्यामध्ये मी उभा राहिलो. हृदयाचा थरकाप उडवणारं एकंदरीत दृश्य दिसत होतं. गंमत म्हणून मी वेगाने वाहणाऱ्या प्रवाहात हात घालायचा प्रयत्न केला, परंतु केवळ माझं बोट त्या प्रवाहामध्ये शिरताच संपूर्ण हातच अतिवेगाने खेचला गेला. तो मी चटकन बाहेर काढला नसता तर कदाचित संपूर्ण शरीर आतमध्ये उडलं गेलं असतं आणि मग मात्र मला त्यांनी 1 इंच देखील पुढं जाणार नाही असं वधवून का घेतलं ते लक्षात आलं. दोघे कुठे गेले लक्षात नाही आले, परंतु त्यांना तिथं स्नान करताना मी पाहिले नसते तर तिथं उभं राहण्याची माझी हिंमतसुद्धा झाली नसती, हे 100% खात्रीनं सांगतो. हे बघा, हीच ती जागा आहे बाणानं दाखवलेली, जिथं उभं राहून मी स्नान केलं. उभं राहून नव्हे, पाण्यामध्ये उतरून. विचार करून बघा किती धोकादायक जागा आहे.
मी स्नान केलेली जागा लाल बाणाने दाखवली. कृपया कोणीही इथे स्नान करण्याचे जीव घेणे दुस्साहस करू नये अशी विनम्र विनंती आहे. मी तिथून ताबडतोब बाहेर आलो आणि अंग पुसून तिथेच दगडावर बसून पूजन करून घेतले. ही जागा फार भयानक परंतु तितकीच अद्भुत रम्य होती. जोवर मागून पाण्याचा मोठा प्रवाह येत नाही तोपर्यंत मी सुरक्षित होतो. परंतु असा एखादा प्रवाह आलाच तर मला कोणीही वाचवू शकलं नसतं. इतक्या भयानक जागी मी बसलो होतो. परंतु अशाच काही प्रसंगामुळं आद्य शंकराचार्य नर्मदेला भीतिहारी वरमध्ये असं का म्हणतात ते लक्षात येतं. तिचं कितीही भयानक रूप असू दे तुम्हाला तिची भीतीच वाटत नाही. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, व्याघ्रसिंह भयानक पाहून भयचकित लोक परंतु तयांची पिली निश्चिंक तयांपुढे खेळते. तशीच काही अवस्था आपली नर्मदेच्या बाबतीत होऊन जाते. ती आपली आईच असल्यामुळं तिच्या कुठल्याही रूपाची भीती वाटतच नाही. समोर आसमंत व्यापून टाकणारा तुषारांचा मेघ सुखद गारवा निर्माण करत होता. हे दृश्य हृदयाच्या बंदीखान्यामध्ये कायमचं कैद करून ठेवलेलं आहे. इथून थोडंसं पुढं आलो आणि मग एक सिमेंटचं बांधकाम लागलं. खडकामधील कठीण मार्ग सोडून एका लोखंडी पाईपवरून उडी मारून वर चढलो. इथं चणे फुटाणे विकणारा एक मुलगा उभा होता. मी ज्या मार्गाने आलो तिथून येण्याचा मार्गच नाही, त्यामुळे तो आश्चर्यचकित झाला होता. त्याने तिथे उभं करून माझे काही फोटो व्हिडिओ वगैरे काढले आणि माझ्या मित्राच्या क्रमांकावर त्याने पाठवून दिले. धुवाधार धबधब्यापाशी त्यानं घेतलेला प्रस्तुत लेखकाचा व्हिडिओ आपण बघूया. तत्पूर्वी त्यानं काढलेले फोटो बघा. मागे दिसणारा हा भेडाघाट आणि समोर उभा असलेला प्रस्तुत लेखक. अशा प्रकारची रेलिंग तिथं लावलेली आहेत. त्या मुलानं घेतलेला एक व्हिडिओ आपण बघतोय. नर्मदे हर. नर्मदा नदीवरचा अत्यंत सुंदर असा हा नर्मदा मैयाची जात. पुन्हा एकदा बघूया हे. नर्मदे हर. नर्मदा नदीवरचा अत्यंत सुंदर असा हा धुवाधार धबधबा आपण बघतोय. जबलपूरच्या पुढे आहे आणि धुवाधार धबधब्यात ना नर्मदा मैयाची जाते. इथे भेडाघाट आहे. भेडाघाट. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदा नदीवरचा अत्यंत सुंदर असा हा धुवाधार धबधबा आपण बघतोय. जबलपूरच्या पुढे आहे आणि धुवाधार धबधब्यात ना नर्मदा मैयाची जाते. इथे भेडाघाट आहे. भेडाघाट. नर्मदे हर. तर हा होता भेडाघाटचा व्हिडिओ प्रस्तुत लेखकाने घेतला एका दुसऱ्या माणसाच्या मोबाईल फोनवरून. आणि समोर आपल्याला दिसते ती पर्यटकांची गर्दी आणि हीच ती जागा जिथे मी स्नान केलं होतं. मुलाने फोटो काढल्यावर तो बार मी पुन्हा एकदा ओलांडला आणि नर्मदेच्या काठाने त्या दगडांमधून मी चालायला लागलो. वरील फोटो पाहिल्यावर तुम्हाला मी कुठून चाललो आहे ते लक्षात येईल. चालत चालत मी जवळपास निम्म्याहून अधिक खाली उतरलो. पुढे भयंकर खोल दरी दिसू लागली. इथून पुढं जायला मार्ग देखील नव्हता आणि मागं देखील यायला खूप धोकादायक मार्ग होता. एक क्षणभर विचार आला की नर्मदेच्या गतिमान प्रवाहामध्ये उडी मारून टाकावी आणि पोहत पुढे जावे. तसेही इथं बंदर कुदनी नावाची एक जागा आहे जिथून मुलं पाण्यामध्ये उड्या मारतात. पण परिक्रमेमध्ये हे सगळं करण्याला मज्जा असल्यामुळं निराश होऊन मी पुन्हा मागे फिरलो आणि काठाकाठाने चालू लागलो. इथे वृंदावन गोपाला नावाचे एक 18 एकरामध्ये पसरलेले रिसॉर्ट आहे. त्याची हद्द कधी सुरू झाली आणि त्या हॉटेलमध्ये मी कधी शिरलो माझं मलाच कळलं नाही. मला अचानक कुंपण ओलांडून आत येताना पाहून मालक चक्रावला. त्याने मला सांगितले की आजपर्यंत या मार्गाने कोणीही गेलेले त्याने पाहिलेले नाही. याचा साधा अर्थ असा होता की आजपर्यंत कोणालाही न झालेले नर्मदा मातेचे दर्शन मला तिथे झाले. त्याने सन्मानपूर्वक रिसॉर्टमध्ये नेऊन मला उत्तमपैकी चहा पाजला. खूप दिवसांनी कमी गोड आणि अतिशय दर्जेदार चहा प्यायला मिळाला. नाहीतर शक्यतो खेड्यामध्ये चहा फार गोड करण्याची पद्धत भारतात सर्वत्रच आढळते. उडण खटोला हॉटेलच्या शेजारून जात होता. ते बघायला फार मजा येत होती. मी जेव्हा मालकाला सांगितलं की हा उडण खटोला जिथे संपतो त्या भागावरून मी आलो तेव्हा त्याने डोक्यावर हातच मारला, कारण ती जागा खरोखरच खूप भयानक आहे. आता इथून पुढे जाण्यासाठी डांबरी मार्ग होता, परंतु मी डांबरी मार्गाने जाण्यास स्पष्ट नकार दिला. मालकाने मला बोलावले नसते तर मी काठाकाठाने पुढे गेलो असतो याची त्याला जाणीव करून दिली आणि त्याला देखील काय वाटले कोणास ठाऊक. त्यांनी मला हॉटेलचे मागील दार उघडून दिले. सोबत एक माणूस पाठवला आणि पुढचा मार्ग किनाऱ्याने कसा आहे हे दाखवून द्यायला सांगितले. हा स्थानिक मनुष्य होता. इथून पुढे काठाने भयानक जंगल माजलेला मार्ग होता. मार्ग नव्हताच मुळी. अतिशय उंच सखल संगमरवरी डोंगर आणि त्यावर माजलेली झाडं. उजवीकडे चुकून जरी तोल गेला तर 100 ते 300 फूट खोल दरी आणि त्या दरीच्या खाली वाहणारी नर्मदा मैया.
इथं नर्मदे हर असा पुकारा केल्यावर समोरून प्रतिध्वनी यायचा. त्याचा पुरेपूर आनंद घेत मी निघालो. या मार्गाने आजवर कोणीही गेलेले नाही, कारण मध्ये संपूर्ण 18 एकराचा रिसॉर्ट असल्यामुळं तुम्हाला पुढे जाऊच देत नाहीत. त्यामुळे जाताना मला कुठेही पायवाट मिळाली नाही. तर हातातल्या काठीनं वाटेतली झाडं तोडत रस्ता तयार करत मी पुढे निघालो. मार्ग अत्यंत कंटकाकीर्ण होता, परंतु अतिशय सुंदर असे नर्मदा देवीचे दर्शन सतत होत असल्यामुळं त्याच्याकडे लक्ष देखील जात नव्हतं. मध्ये एक पंचमुखी हनुमानाचं मंदिर लागलं. त्या मंदिरामध्ये देखील मागच्या भिंतीवरून उडी मारून मी आत गेलो. आत बसलेला साधू बावचाळला. आता तो मला काहीतरी बोलणार हे लक्षात आल्यामुळं पटकन दर्शन घेऊन मी पुन्हा भिंतीवरून उडी मारून मागचा मार्ग पकडला. साधारण 100 फूट खोल असलेली दरी हळूहळू 300 फुटापर्यंत गेली. वाटेमध्ये काही खाजगी प्रॉपर्टी होत्या व त्याची कुंपणं थोडासा त्रास देत होती. परंतु तिथं चालायला येणाऱ्या गुरांची कृपा अशी की त्यांच्यामुळं या छोट्या छोट्या पायवाटा तयार झाल्या होत्या. त्यांचा अवलंब करत वरून चालत राहिलो. हा आतापर्यंतच्या परिक्रमेतला अत्यंत अविस्मरणीय असा टप्पा होता. नर्मदा मातेचं इतकं विहंगम आणि सुंदर दर्शन फार क्वचित ठिकाणी होतं. तिच्या पाण्याचा तो निळाशार रंग पांढऱ्या शुभ्र संगमरवरी खडकाच्या मध्ये अतिशय उठून दिसतो. एखाद्या सुंदर सावळ्या केरळी स्त्रीने पांढरी शुभ्र पट्ट साडी नेसावी तसे ते दृश्य आहे. या भागामध्ये पाणी इतकं स्वच्छ सुंदर नितळ आहे की तुम्हाला बऱ्याच खोलीपर्यंत संगमरवरी खडक दिसत राहतो, परंतु तितकेच खोल देखील असल्यामुळे कुठेही तुम्हाला तळ दिसत नाही. या संपूर्ण भागामध्ये अनेक चित्रपटांचं चित्रीकरण झालेलं आहे. इथं पर्यटकांना नावेमधून देखील फिरवलं जातं. हा संपूर्ण टापू निर्मनुष्य आहे आणि एका निश्चित बंधनामध्ये नर्मदा नदी वाहत असल्यामुळं तिला प्रचंड गती आहे. या भागामध्ये अद्भुत दृश्य बघायला मिळालं. बरेचदा अनेक साधू असा दावा करतात की त्यांना नर्मदेमध्ये दूधधारा त्यांनी पाहिली. मला देखील असं एक क्षणभर दुधाची धार दिसू लागली. डोळ्यावर विश्वासच बसेना. नंतर माझ्या लक्षात आलं की आजूबाजूच्या चुनखडकांमधनं वाहताना नर्मदेमध्ये त्या रसायनांच्या योगानं पांढरा फेस तयार होतो आणि गतिमान प्रवाहामुळं तो मधोमध गोळा होतो आणि वाहू लागतो. दुरून आणि विशेषतः वरून पाहताना हा प्रवाह दुधाचा आहे असा भास कोणालाही होतो. हीच ती दूधधारा. पुढे अशी दूधधारा नर्मदेमध्ये अजून काही ठिकाणी दिसली, परंतु भेडाघाटमध्ये नर्मदेचे पाणी अतिशय शुद्ध असल्यामुळे इथली धारा खरोखरच दुधासारखी स्वच्छ होती. या भागातील नर्मदेची काही रूपे आपल्या दर्शनाकरता खाली देत आहे. त्याच्यामध्ये एक सुंदरसा व्ह्यू पॉईंट सरकारनं निर्माण केला आहे. इथून देखील नर्मदेचं अतिशय सुंदर आणि विहंगम दृश्य दिसतं. विहंग म्हणजे पक्षी, विहंगम दृश्य म्हणजे शुद्ध मराठी भाषेत बर्ड्स आय व्ह्यू. इथे काही पर्यटकांनी माझे फोटो काढले आणि मित्राच्या क्रमांकावर पाठवून दिले. आपण बघू शकताय विहंगम दृश्य असं लिहिलं आहे तिथं व्ह्यू पॉईंटवर. त्याच ठिकाणी एका पर्यटकाने माझा काढलेला हा फोटो आहे. मागे नर्मदा मैया दिसते. समोर जे झाड दिसते ना त्या झाडापासून मी चालत आलो आहे. डाव्या बाजूला नर्मदा वाहते आणि संगमरवरी पहाडाचा शुद्ध पांढरा रंग कसा उठून दिसतोय बघा. समोर प्रस्तुत लेखक. मेढाघाटचे पांढरे शुभ्र पहाड, खाली वाहणारी हिरवीगार नर्मदामाई आणि त्याचं दर्शन घेणारा प्रस्तुत लेखक. हा धुवाधार धबधबा आणि त्याच्या पलीकडचं असलेली पर्यटकांची गर्दी, रंगीबेरंगी कपडे. धुवाधार धबधबा, इथं तयार होणारा धुवा म्हणजे धुकं हे असं असतं. हाच तो उडण खटोला, उडता पाळणा, ज्याची फेरी राईड अतिशय प्रसिद्ध आहे. सायंकाळी होणारं धुवाधारचं विहंगम दृश्य बघा किती छान आहे. आणि भेडाघाटचं अभेद्य संगमरवरी पहाड आणि त्यांना चिरत जाणारी नर्मदा मैया, किती सुंदर दृश्य बघा आहे. या दृश्याला तोडच नाही. बंदर कुदनी इथून जी मुलं उड्या मारतात ना नर्मदेमध्ये, ती जागा इथं उडी मारून ते पैसे कमवतात. लोकांना सांगतात की तुम्ही मला पैसे द्या, मी उडी मारून दाखवतो. आणि तिथं अशा जीवघेण्या उड्या ही मुलं मारत असतात. पाणी इतकं खोल आहे, इतकं खोल आहे की त्यांना दगड लागण्याची शक्यताच नाही आहे. भेडाघाटमध्ये मैया कधी अशी खळाळत वाहते तर कधी शांत वाहते. नर्मदेवरून वरून ते नर्मदा जल शांत दिसलं तरी त्याला प्रचंड वेग असतो. खोली अधिक असल्यामुळं पाणी शांत जाणवतं इतकंच, पण पाण्याला गती खूप असते. ही जी दृश्य मी तुम्हाला दाखवतोय, ह्या दृश्यांचं दर्शन परिक्रमावासींना होत नाही, कारण ह्या मार्गाने चालण्यासाठी मार्गच नाही. पण सुदैवाने मला हा मार्ग सापडला आणि मी अगदी काठाकाठाने चाललो. त्यामुळं ही जी तुम्हाला दृश्य दाखवते ही बऱ्यापैकी मला बघायला मिळाली. भेडाघाटचं अजून एक रूप आहे. पाण्याचा कमी अधिक होणारी पातळी तुम्हाला दगडांवर दिसते बघा. खूप सुंदर आहे नर्मदा इथे, खूप सुंदर. हे पहाड कोणीतरी जाणीवपूर्वक फोडून नर्मदेला मार्ग करून दिला असं वाटायला वाव आहे. इतके हे मार्ग आखीव-रेखीव आहेत. इथल्या संगमरवरामध्ये सुद्धा अनेक प्रकार आढळतात.
चित्रपटांच्या गाण्यांच्या चित्रीकरणासाठी याहून सुंदर ठिकाण कुठलं मिळणार. अनेक चित्रपटांचं चित्रीकरण या भागात झालं आहे. ज्यांना चित्रपटांची आवड आहे अशा वाचकांसाठी नावं सांगतो. अशोका, मोहनजोदडो, जिस देश में गंगा बहती है, बॉबी, ते अगदी कालबापर्यंत आलेला डंकी या चित्रपटातले काही महत्त्वाचे चित्रीकरण या भागात झालेलं आहे. 2013मध्ये आलेल्या महाभारत मालिकेच्या सुरुवातीला सुद्धा काही दृश्य याच ठिकाणी चित्रित झालेली आहेत. जबलपूरची फिल्म सिटी असं या भागाला म्हणतात. आपण बघतोय डंकी नावाच्या कुठल्या तरी एका चित्रपटात इथलं दृश्य आहे. हे मोहनजोदडो चित्रपटातलं दृश्य आहे. हे अशोका चित्रपटातलं दृश्य आहे. असो, चित्रपट हा काही माझा प्रांत नाही, पण ओघाने विषय निघाला म्हणून जाणकारांकरता माहिती देऊन ठेवली. काठाने असलेलं जंगल पहा, त्यातून चालत जाण्याची पायवाट निघते, पण वयस्कर परिक्रमावासींना डांबरी रस्त्याने जाण्याचा सल्ला स्वानुभवाधारे प्रस्तुत लेखक देत आहेत. पाणी किती शुद्ध आहे बघा. बुडालेला पहाडसुद्धा तुम्हाला दिसतोय. पहाडांचे विविध आकार आणि विविध प्रकार आपल्याला बघायला इथं मिळतात. वा, काय पाण्याला गती आहे बघा. पहाडामध्ये काही ठिकाणी गुफा निर्माण झालेल्या असून इथं नक्की कधी काळी कोणीतरी साधना केली आहे हे लक्षात येतं. तसेच इकडून नर्मदा जलाला स्पर्श करता येईल इतकं खाली उतरण्यासाठी काही ठिकाणी जागा आहे. तिथं आवर्जून उतरून पाण्याच्या गतीचा अनुभव घ्यावा, जो मी घेतला खाली उतरून. जंगलातून चालताना झाडीतून नर्मदा अशी दर्शन देत राहते. पुढं असलेला कठीण मार्ग तिच्या रूपाकडे पाहता सोपा वाटू लागतो. एकाच वळणाची विविध वेळी दिसणारी विविध रूपं. मध्ये काही ठिकाणी अशी शांत सरोवरं पण आहेत. केवळ महापुरामध्ये वाहणाऱ्या काही शाखा देखील आहेत, ज्या एरवी कोरड्या असतात पण महापुरामध्ये दुथडी भरून वाहतात. पर्यटकांसाठी अशा नावा इथं मिळतात. नावेच्या आकारावरून तुम्हाला पात्राच्या खोलीचा अंदाज यावा. नाव किती छोटी दिसते बघा इथे. एका फ्रेममध्ये नर्मदेचे सुंदर रूपडं पकडता येणं केवळ अशक्यच आहे. अशी ही सुंदर नर्मदा माता जंगलाच्या वाटेनं चालता चालता कधी आपल्याला ग्वारी नावाच्या गावामध्ये आणून सोडते हे आपल्यालाच कळत नाही. उत्तर तटावरचा ग्वारी घाट संपल्यावर 2च दिवसामध्ये ग्वारी नावाचं हे गाव दक्षिण तटावर लागतं. ग्वारी गावामध्ये नर्मदेच्या काठी एक सुंदर घाट लागला. या घाटावर एक हनुमानजीचं मंदिर होतं आणि एक आश्रम होता. आपण बघतोय हा तो घाट आहे आणि लाल रंगाची जी खूण आहे तिथे आश्रम आहे. लाल रंगात दाखवलेला जो आश्रम आहे तो सिद्धनबाई किंवा श्यामाबाई यांचा आश्रम आहे आणि त्याच्यासमोर हे छोटंसं हनुमान मंदिर आपल्याला दिसतंय. या आश्रमामध्ये भागवत कथा सुरू होती, त्यामुळे मी आश्रमामध्ये गेलो आणि भागवत कथा श्रवण करत बसलो. हा आश्रम सिद्धनबाई नावाच्या एका महिला संतांचा होता. सिद्धनबाई एका खाटेवर आसन लावून बसल्या होत्या आणि आडकित्त्याने सुपारी कातरत बसल्या होत्या. त्यांचा हेअरकट पुरुषांसारखा होता. शरीरयष्टी दणकट, अगदी एखाद्या कसलेल्या पैलवानासारखी होती आणि कमरेला त्यांनी पैलवानासारखी लुंगी गुंडाळली होती. वरती देखील त्यांनी पुरुषी कोपरी बंडी घातली होती. पांढरेशुभ्र केस, रापलेला चेहरा, त्यांचा एकंदरीत सर्व अवतार एखाद्या पुरुषासारखा होता. वय 70-75च्या आसपास असावं. त्या केवळ बोलायला लागल्या की स्त्री एवढं कळायचं, पण बोलताना देखील मैं करता हूँ, मैं जाता हूँ, मैं खाता हूँ अशा पुरुषवाचक वाक्यरचना त्या करायच्या. देवाची लीला अगम्य आहे हेच खरं. त्यांच्या आश्रमामध्ये काही तरुण युवती साधिका सेवेकरी होत्या. आतमध्ये गेल्या गेल्या डाव्या हाताला गोशाळा होती, ज्याच्यामध्ये 15-20 उत्तम उत्तम गायी होत्या. गेल्या गेल्या त्या बाईंना नमस्कार करून मी संपूर्ण भागवत कथा श्रवण केली. हे बाईंनी पाहिलं होतं. श्रवणाला आश्रमातील युवती आणि मी इतकेच लोक होतो. दुपारी 4च्या सुमाराला बाईंनी मला भोजनप्रसाद घेणार का असे विचारले. मी होकार दिल्यावर मला भोजन देण्यात आले. त्यानंतर बाईंनी मला कोपऱ्यातली एका खोलीकडे हात करून तिथे आसन लावायची सूचना केली. भागवत कथा करणारा मनुष्य तरुण होता. त्याने भागवत कथा झाल्यावर माझ्या खोलीमध्ये येऊन खूप वेळ गप्पा मारल्या. त्याने मला सांगितले की मी खूप भाग्यवान आहे, कारण शक्यतो सिद्धनबाई कुठल्याही परिक्रमावासीला आश्रमामध्ये येऊ देत नाहीत आणि मुक्काम भोजनप्रसाद वगैरे तर फार लांबच्या गोष्टी आहेत. त्या स्वभावाने खूप कडक होत्या आणि काही चुकले तर तोंडावर अपमान करायच्या. हे सर्व मला भागवतकारांनी सांगितले खरे, परंतु मला मात्र तसा काही अनुभव आला नाही. बाईंनी मला खूपच प्रेम दिले. मुळात ती स्त्री आहे असे मला वाटतच नव्हते. एखादा वस्ताद किंवा पैलवान बसलाय असं डोक्यात ठेवूनच मी तिच्याशी वागत होतो, बोलत होतो. तिला बहुतेक ते आवडले असावे. आश्रमामध्ये तरुण महिला साधिका असल्यामुळे बाई इथे सडाफटिंग परिक्रमावासींना राहू देत नसाव्यात असा अंदाज मी बांधला. मी बाईंच्या चरणाशी बसलो आणि आमच्या गप्पा सुरू झाल्या. मी काठाकाठाने आलो हे कळल्यावर त्यांना खूप कौतुक वाटले. रात्री 12 वाजेपर्यंत आम्ही दोघे गप्पा मारत बसलो होतो. रात्री बाईंचा एक सुणसुणीत हुशार डॉक्टर किंवा वैद्य असलेला शिष्य तिथं आला. त्याचं नाव रेवाप्रसाद सेन असं होतं. याला झाडपाल्याचं खूप चांगलं ज्ञान होतं.
आम्ही तिघं आश्रमातल्या काही साधिका अशी शेकोटी करून अंगणात बसलो. बाईंचा आज चांगला मूड असावा असं दिसत होतं. बाईंनी 1973 साली 3 वर्ष 3 महिने 13 दिवसाची परिक्रमा पूर्ण केली होती. हिला सर्व गावच बाई म्हणायचा, म्हणून मी सुद्धा बाई असा उल्लेख करतोय बरं का. प्रत्यक्षामध्ये तिच्याशी बोलताना आम्ही बाईचा भाई करून तिला भाई म्हणत होतो. ती खरोखरच एखाद्या गँगस्टरसारखी हिंमतवान, कर्तृत्ववान आणि तुफान स्त्री होती. तिच्यापुढे बोलताना 10 वेळा विचार करून बोलावं लागायचं, इतकी तिची दहशत होती. आश्रमामध्ये काम करणाऱ्या सर्व तरुणी सतत डोक्यापुढे त्यांना पदर घेऊन वावरायच्या. तिच्या परिक्रमेतल्या आठवणी ती सांगत राहिली. 3 वर्षाच्या अशा 3 परिक्रमा तिने आयुष्यामध्ये केल्या होत्या. तो काळ असा होता की जेव्हा परिक्रमावासींची सेवा फारशी कुठं होत नसे आणि एखादी महिला परिक्रमा करते अशी उदाहरणं तर फार दुर्मिळ असायची. मला अनुभव सांगताना सिद्धनबाई अथवा श्यामाबाई अक्षरशः तिकडे पोचली होती. तिची भाषा, प्रसंग रंगवून सांगण्याची हातोटी आणि एकंदर आविर्भाव हे सर्व मला खूप भावले. आता हिचे वय 70च्या पुढे होते, परंतु अजूनही अंगात भरपूर ताकद होती हे दिसत होते. एका परिक्रमेमध्ये बेल्लांनी तिला कसे लुटले याचा किस्सा तिने सांगितला. त्यांची मजेदार भाषा बाई कशी शिकली हे देखील तिने सांगितले. नर्मदा मैयाने तिला कधी कधी, कुठे कुठे आणि कसे कसे दर्शन दिले हे सांगताना मात्र तिच्यातली हळवी स्त्री जागी व्हायची आणि डोळ्यातून अश्रुधारा झरायच्या. शूलपाणीच्या झाडीमध्ये भिल्लांनी जेव्हा तिला लुटले तेव्हा तिने एक गंमत केली होती. त्यावेळी भिल्ल पुरुष, स्त्रिया सगळेच सर्व सर्व काळ विवस्त्र असायचे. आजही बऱ्यापैकी विवस्त्रावस्थेतच भिल्ल लोक असतात. त्यामुळे हिला देखील त्यांनी परिक्रमेमध्ये संपूर्ण विवस्त्र केले. जवळचे सर्व सामान, सर्व वस्त्रे लुटून घेतली. बाईने हुशारी करून डोक्याला एक रुमाल बांधला होता आणि त्याच्यामध्ये 10 रुपयाची नोट खोचून ठेवली होती. ती म्हणाली, उन्हापासून संरक्षण व्हावे म्हणून एवढा रुमाल तरी माझ्या डोक्यावर राहू दे. आणि झाडाची पाने कमरेला आणि छातीला गुंडाळून बाई चालायला लागल्या. इतक्यात एक मामा म्हणजे भिल्ल पळत आला आणि तिला म्हणाला, थांब, जागेवर उभी राहा. हातात विषारी बाण ताणलेला धनुष्य असल्यामुळे ती जागेवर उभं राहावंच लागतं. मामा तिला म्हणाले की तुझ्याकडे 10 रुपये ते मला का नाही सांगितले. आता मात्र बाईंची बोबडी उडली. तिने गपगुमान 10 रुपये काढून त्याच्यापुढे टाकले आणि विचारले की तुला कसे काय कळले माझ्याकडे 10 रुपये आहेत ते. कारण तुम्ही सर्व लुटले तर थोडेफार पैसे गाठीला असावेत म्हणून मी ती युक्ती करून पैसे जटेमध्ये खोचून टाकले होते. ते फक्त मलाच माहिती होते. मामा म्हणाला, तुला आणि माझ्या बहिणीला म्हणजे नर्मदेला दोघींना माहिती होते आणि तू मला सांगितलं नाहीस तरी मैया मला सर्व सांगते. तेव्हा बाईची खात्री पटली की मामा लोकांना खरोखर नर्मदा बहीण म्हणून मदत करत असते. हे आदिवासी नर्मदेला आपली बहीण मानतात, त्यामुळे परिक्रमावासी त्यांना मामा असे म्हणतात. नर्मदा माता त्यांना सर्व गोष्टी सांगत असते. याचा अनुभव अनेक परिक्रमावासींनी घेतलेला आहे. मुळात नर्मदा मातेचा आधार वाटण्याऐवजी श्यामाबाईला त्या 10 रुपयांच्या नोटेचा आधार वाटला होता. तुमची ही आलंबना किंवा तुमचं हे परावलंबित्व संपवण्यासाठीच नर्मदा मातेनं मामा लोकांची नियुक्ती केलेली आहे. ते स्वतः निस्पृह असल्यामुळे त्यांना नर्मदा सर्व काही कानात येऊन सांगते आणि मग तितकेच की लुटतात. बरोबर तुमच्या आवडीचा पदार्थ ते मागून घेतात. असे एकापेक्षा एक खुमाजार किस्से बाई रात्री 12 वाजेपर्यंत सांगत राहिली. ही बाई इतरांशी इतकी फटकून वागत असेल यावर माझा सांगूनही विश्वास बसू शकणार नाही, इतके तिचे वागणे सुरेख होते. या सर्वाचे श्रेय मी मोहन साधूला देतो. त्याने मला आश्रमामध्ये गेल्यावर कसे वागावे, कसे बोलावे याचे जे प्रशिक्षण दिले होते त्याचीच ही फळे असावीत. रात्री झोपायला जाताना रेवाप्रसाद सेन आवर्जून मला भेटायला आला आणि पहाटे लवकर तुम्हाला भेटायला येतो असे सांगून निघून गेला. भल्या पहाटे उठून मी नर्मदा स्नान करून आलो. समोर प्रसिद्ध असा सरस्वती घाट आहे. आता निघायची तयारी करत होतो. इतक्यात खरोखरच डॉक्टर सेन आला. त्याने मला सांगितले की मी खूप भाग्यवान आहे, कारण बाई काल स्वतःविषयी जितके बोलल्या तितके त्या कधीच बोलत नाहीत. स्वतःबद्दल बरं देखील त्या काढत नाहीत. अगदी फोटोसुद्धा कोणाला घेऊ देत नाहीत. काल मी अगदी निरागसपणे आणि मनापासून विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देता देता त्यांच्या 3ही परिक्रमांचा पट अलगदपणे उलगडून सर्वांच्या समोर त्यांनी ठेवला. रेवाप्रसाद म्हणतो आहे त्यात तथ्य आहे हे मला आत्ता जाणवते, कारण लेखामध्ये टाकण्याकरता मी बाईंचा फोटो शोधतोय तर त्यांच्याविषयी एक अवाक्षर देखील आंतरजालावर उपलब्ध नाही. फोटो तर फारच लांबची गोष्ट. 3 परिक्रमा करून स्वतःविषयी एकही शब्द देखील माहिती कुठेही मिळू नये याची काळजी घेणाऱ्या आणि तसे आयुष्य प्रत्यक्षात जगण्यासाठी लागणारी निस्पृहता असणाऱ्या सिद्धनबाईंसारख्या सिद्ध साध्वी कुठं. आणि एकच परिक्रमा पूर्ण झाल्यावर लोकाघरास्तव म्हणून गावीना पण लागलीच ब्लॉग लिहायला घेणारा माझ्यासारखा नतद्रष्ट महामूर्ख कुठे. नर्मदेकाठी सर अगम्य. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.